गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले मिलिंद नार्वेकर हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे। या घटनेबाबत शिवसेना नेते काय विचार करतायत ते पाहूया। उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आज सकाळपासून जोरदार रंगलेल्या आहेत। मिलिंद नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून ठाकरेंच्या अरविंद सावंतांच्या विरोधात उभं राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। नार्वेकरांना शिवसेनेकडून ऑफर असल्याची बातमी झळकली आणि शिवसेनेच्या नेत्यांनी देखील मग नार्वेकरांच्या स्वागताची तयारीच केली आहे। मिलिंद नार्वेकर माझे पण मित्र आहेत। गेली अनेक वर्ष आम्ही सोबत राहिलेलो आहोत ना। ते आले तर स्वागत करावं, निश्चितपणे स्वागत करू। ज्या मिलिंद नार्वेकरांचं नाव घेऊन त्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचता येत नाही असा आरोप करत ठाकरेंची साथ सोडलेले शिंदेंचे शिलेदार आता त्याच नार्वेकरांसाठी पायघड्या घालताना दिसतात। ते खरंच शिवसेनेत येणार आहेत की नाही हे माहिती नसूनही आले तर स्वागत हे सांगायला शिवसेनेचे प्रवक्ते विसरले नाही। गटाचे अनेक कार्यकर्ते या निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेनेकडे येण्यास उत्सुक आहेत। मिलिंद नार्वेकर सुद्धा अनेक वर्षापासून मातोश्रीशी संबंधित आहे हे महाराष्ट्राला माहिती, आणि जर ते येत असतील तर निश्चित त्यांचं स्वागत आहे। रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या या चर्चेत काहीतरी गोम असावी, अन्यथा ठाकरेंनी देखील त्याविषयीचा प्रश्न का टाळला याचं उत्तर पत्रकारांना काही केल्या सापडेना। मिलिंद नार्वेकर म्हणजे मातोश्रीच्या आतला माणूस। हाच आतला माणूस शिंदेंच्या शिवसेनेत खरंच गेला तर ठाकरेंची देखील गोची होऊ शकते। पण हल्लीचं तुझा गळा माझा गळा राजकारण पाहता कोण कुणासोबत कशासाठी संसारे थाटेल हे काही सांगता यायचं नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।